गव्हाचे दर पुन्हा स्थिर. सणासुदीच्या काळांमध्ये दरवाढ टाळण्यासाठी सरकारच्या स्टॉकची मर्यादा कमी करण्याचा निर्णयावर विचार. सध्या गहू 2400 ते 2900 रुपये प्रति क्विंटल दरावर. परभणी जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामधील अतिवृष्टीचा परभणी, सोनपेठ, पालम, पूर्णा या तालुक्यांमधील शेतीला फटका. 90,483 हेक्टरवरील पिकांचं 33% अधिक नुकसान. राज्यामधील बाजारामध्ये मागील काही दिवसांपासून पुन्हा गवारीची आवक घटली, मात्र मागणी वाढलेली आहे. दर टिकून गवारीला बाजारामध्ये प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 6,000 रुपयांचा दर. बाजारामधील टोमॅटोची आवक वाढली आणि त्यामुळे दरामध्ये सुद्धा काहीसे चढ उतार. नाशिक, पुणे जिल्ह्यात आवक जास्त. सध्या टोमॅटोला बाजारामध्ये प्रति क्विंटल सरासरी गुणवत्तेनुसार 1,000 ते 1,500 रुपयांचा दर. बाजारामध्ये सध्या सोयाबीनची आवक कमी, तरी सुद्धा दर असमाधानकारक. प्रक्रिया प्लांट्सकडून सोयाबीन खरेदीचे दर 100 ते 150 रुपयांनी कमी. बाजार समित्यांमधील दर 4,000 ते 4,200 रुपयांच्या दरम्यान. कोल्हापूरच्या भुदरगडमधील उसाला मावा आणि तांबेरा, तर भात पिकाला करप्या रोगाचा विळखा. शेतकरी चिंतेत. वातावरणातील बदलांमुळे प्रादुर्भाव वाढला, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. बाजारामध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी बराच अडचणीत. राज्यभरातील बाजारामध्ये कांद्याला सरासरी 1,100 ते 1,300 रुपयांच्या दरम्यान दर. शिरूर तालुक्यातील पावसाचा थैमान. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कांदा लागवडीवर या पावसाचा मोठा फटका. लातूरमधील उजनी शिवारामध्ये जवळपास 400 ते 450 हेक्टर क्षेत्रावरील पिकं पाण्याखाली. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असून त्वरित पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरच्या वर्धा आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पावसाचा कापूस, तूर, सोयाबीन पिकांना फटका. शासनाकडून तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा सूर्यफूल लागवडीकडे कल. सूर्यफूल उत्पादकांना चांगलं उत्पादन मिळण्याचीही अपेक्षा. विक्रमी उत्पन्न आणि घटलेली निर्यात यामुळे बाजारपेठांमध्ये हिरव्या मिरचीची मोठी आवक वाढल्यामुळे हिरव्या मिरचीचे दर कोसळले. मिरचीला 10 ते 40 रुपये किलोचा दर.